नमस्कार। आज 28 मे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती आणि यांच्या जयंती निमित्ताने असं वाटलं की त्यांच्या उडीबद्दल तर सगळ्यांनाच माहिती आहे, त्यांच्या अंदमानल्या शिक्षेबद्दलही सगळ्यांना माहिती आहे, त्यांचा बराचसा इतिहासही माहिती आहे, ते नाट्यकार होते तेही माहिती आहे। पण त्यांच्या भाषणातले काही चांगले चांगले वाक्य जे आजच्या तरुण पिढीला खरंच हृदयात कोरण्यासारखे आहेत, अशा आठवणींना आज आपण उजाळा देणार आहोत। त्यांची पहिली आठवण म्हणजे आ सिंधू सिंधू पर्यंत यस्य भारत भूमिका, आ सिंधू सिंधू पर्यंत यस्य भारत भूमिका पितृभू पुण्यभीश्चैव स वै हिंदू रीतिस्मृता। हे कन्याकुमारी पासून सिंधू पर्यंत जे सार्वभौमत्व आहे ते ह्या हिंदुस्थान मध्ये राहणारा हा प्रत्येक हिंदूच आहे, हे ते आवर्जून सांगत असत। आणि आज खरंच तेच वाटतंय की हिंदुस्थान मध्ये राहणारा प्रत्येक व्यक्ती हा हिंदू आहे। त्यांचं जातीभेदावरती तर फार कटाक्ष असायचा की आपला देश कसा आहे, एक देव एक देश एक आशा, एक जाती एक धर्म एक भाषा। भारतामध्ये राहणारा प्रत्येक भारतीय हा एकाच जातीचा आहे असं त्यांचं सांगणं असायचं। आणि हे वाक्य खरंच त्यांनी अंदमान मधून सुटका होताना सगळ्यांना स्वातंत्र्य लक्ष्मी की जय आणि आपण सगळे एकच आहोत हे आवर्जून सांगितलेले आहे। तिसरी आठवण म्हणजे त्यांची की देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देशही लागतो आणि त्याचा आम्ही देणं लागतो, हे त्यांचं वाक्य खरंच देशाचं देणं लागतो। देशभक्तीवर त्यांची प्रत्येक भाषण आणि त्यातले उद्गार हे खरंच आपल्या हृदयावर कोरण्यासारखे आहेत। त्यांची एक आठवण म्हणजे त्यांनी जेव्हा अंदमान मधून ते निघाले, सुटका झाली त्यांची, त्याच्या आधी त्यांनी बऱ्याच चळवळी केल्या होत्या, लिपी शुद्धीची केली होती, नंतर तिथल्या याच्यामध्येही पण सुधारणेसाठी पण चळवळी केल्या होत्या आणि त्याच्यामध्ये राजबंद्यांना त्यांना खूप सहकार्य मिळालं। आणि निघताना ते म्हणतात की ही सगळी चळवळ तुमच्या सहकार्यानेच मिळाली आहे बरं का, म्हणून त्यांचे आभार मानले राजबंद्यांचे आणि म्हटलेलं आहे की आज जर मिस्टर बारी असते तर त्यांची मला आठवण झालेली आहे। ते नेहमी मला म्हणत की सावरकर, कशाला या दगडी भिंतीवरती डोकं आपटता, अहो तुमचं डोकं फुटेल पण ही दगडी भिंत तुटणार नाही। तेव्हा सावरकरांनी विनोदाने म्हटलेलं आहे की आज मला असं वाटतं की मिस्टर बारींना मी सांगितलं असतं की माझं डोकं फुटलं, माझं डोकं आपटल्याही गेलं, पण त्याचबरोबर माझ्या या दगडाच्या भिंतीही मी तोडल्याशिवाय राहिलो नाही। इतकं धैर्य, इतकं धाडस त्यांच्यामध्ये होतं आणि ह्या गोष्टी खरंच आज आपण लक्षात ठेवण्यासारख्या आहेत। परशुराम महाविद्यालयामध्ये त्यांचा जेव्हा मृत्युंजय समारंभाचा सोहळा पूर्ण झाला तेव्हा त्यांनी भाषणामध्ये पहिल्यांदा ते खूप थकलेले होते, पण नंतर मात्र त्यांना एकदम आवेशाने ते म्हणतात की मला प्रधानमंत्री किंवा राष्ट्रपती व्हायचं नाहीये, पण मी जर राष्ट्रपती झालो तर माझ्या या भारत मातेचं मानचित्र समोर ठेवून त्याच्यावरती आपल्या सीमारेषा राखील आणि त्या सीमारेषा राखूनच नंतर मी त्या विरोधकांकडूनही त्यांचं समर्थन मिळवीन, कारण ह्या सीमारेषा काही साध्या सुध्या गोष्टींनी मिळत त्या तलवारीच्या टोकावरच मिळवाव्या लागतात, असे हे त्यांचे उद्गार खरं म्हणजे आपल्या मनामध्ये आपण ठसून ठेवलेले पाहिजे। त्यांचा एक आणखीन वाक्य, आता परवा पुण्याला संन्यस्त खड्ग नाटकाचा प्रयोग झाला आणि त्यांच्या त्या वाक्याची आठवण झाली की विनाकारण कोणाची हत्या करणं ही नक्कीच हिंसा आहे, पण शत्रू जर आपल्यावर चालून येत असेल तर त्याकरता आपलं शस्त्र उचलणं
किंवा आपल्या हातामध्ये शस्त्र घेणं आणि त्याला मारणं ही मात्र अहिंसाच आहे, कारण तो विनाकारण आपल्यावर चालून आलेला आहे. ही अहिंसेचं त्यांचं वाक्य, त्या नाटकातलं वाक्य अतिशय सुंदर आहे आणि अगदी खरं आहे. आज ठकासी ठकट उद्धटासी उद्धट झालंच पाहिजे. आणि हे वाक्य त्यांचे खरंच आजच्या परिस्थितीमध्ये अगदी आठवणीत राहण्यासारखे आहेत. त्यांच्या बऱ्याचशा आठवणी आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी एकदा शतचंडीच्या होमाला बसलेले आहेत आणि फळं ठेवलेली आहेत. फळं ठेवल्यानंतर त्यांनी सहज चाकू मागितला. चाकू मागितल्यानंतर चाकू तिथे सापडला नाही, म्हणून त्या पुरोहिताला म्हणतात की यासाठी म्हणत असतो मी नेहमी करता की स्वतःच्या संरक्षणाकरता आज फळं कापाय करता का होईना एक 6 इंचाचा चाकू तर आपण ठेवू शकतो की नाही. शस्त्र शिक्षणावरती त्यांचा अतिशय भर होता की मुलांना शस्त्राचं शिक्षण दिलंच पाहिजे. प्रत्येकाला दांडपट्टा, कुस्ती सगळे शस्त्र चालवता आले पाहिजे. ते ब्रिटिशांकडून शिकायची वेळ आली तरी हरकत नाही. ब्रिटिशाकडून तुम्ही शिका, काही हरकत नाही, पण त्या बंदुकीचं टोक तुम्हाला कुठे वळवायचंय ही मात्र मानसिकता तुमची स्वतःची आहे. आणि हे वाक्य त्यांचं अतिशय मलाही पण स्वतःला खूप प्रिय आहे की बंदुकीची गोळी कुठे चालवायची हे तुम्ही ठरवा. आणि शेवटचं वाक्य त्यांचं की माझी जन्मठेप या पुस्तकाचं संपूर्ण लिहिणं झालं आणि वाचकाला विनंती करतात ते पहा, एवढं महान कार्य करणारा व्यक्ती पण वाचकाला विनंती करतोय की हे वाचक, मी हे जे पुस्तक लिहिलेलं आहे ना ते तू वाच. कदाचित तुला कंटाळा आला असेल माझं तेच वाचण्याचा, पण तुला जरी कंटाळा आला असेल ना तर तुला वाचताना जितका कंटाळा येतो तर मी 10 वर्ष ते भोगलं आहे त्याचा मला किती कंटाळा आला असेल. हे लक्षात ठेवून आपल्या तुटक्या लेखणीसह मी एकच विनंती करतो की ही माझे अनुभव तू वाच आणि त्याचं पुढच्या पिढीला कामास येईल अशी ठेव तू आपल्या जवळ ठेव. याकरता तू नक्कीच वाच असं त्यांनी आवर्जून सांगितलेलं आहे. किती नम्रता होती. बाकीचे कार्य तर त्यांच्या आपल्या आठवणीत राहण्यासारखे आहेत आणि आपण ते वाचलेले असतील का ऐकलेलेही असतील, पण त्यांच्या ह्या काही आठवणी. असंच रवींद्रनाथ टागोरांना जेव्हा नोबेल पारितोषिक मिळालं तेव्हा त्यांना एक पत्र लिहिलं आणि पत्रामध्ये लिहिलेलं आहे की रवींद्रनाथजी, तुम्हाला नोबेल पारितोषिक मिळाले याचा मला अतिशय आनंद झाला आहे आणि कवी कक्षा हा माझाही पण होता. मलाही वाटत होतं की नोबेल पारितोषिक मिळावं, पण मी माझं कवित्व हे नोबेल पारितोषिकापेक्षा जास्त महत्त्वाचं ठरवलं या देशकार्याला अर्पण करण्यासाठी. आणि म्हणून मी कवित्वाला आपल्या समर्पित केलेला आहे या देशासाठी. हा महान देशभक्त, असा महान तत्वज्ञ, महान विचारवंत असे हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज जयंती आणि त्या निमित्ताने या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हा उजाळा देताना अतिशय आनंद होतो आहे की नवीन पिढीमध्ये आता हे कार्य अगदी आपल्या त्याचं अनुकरण होतंय याचा आनंद आहे. अशा स्वातंत्र्यवीर सावरकरांना शतशत नमन करून आणि आज मी आपल्या वाणीला विराम देते. जय महाराष्ट्र, वंदे मातरम. किती मिनिटाचा झाला? 9.